दिवसाची सुरुवात गडबडीने नाही, कधी कधी शांततेनं व्हावी. आजचाही प्रवास तसाच आहे. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा थोडा वेगळा आहे. आज आपण नुसतं फिरायला नाही तर थोडंसं शांत व्हायला निघालोय. काही प्रवास घराबाहेर सुरू होतात पण आतून बदल घडवतात. आजचाही प्रवास तसाच आहे. तर काय मग मंडळी, तर आज आपण जाणार आहोत एका शांत ठिकाणी, ऐतिहासिक ठिकाण आहे ते. तर आपल्या घरापासून जवळच आहे, जास्त लांब नाही. तर अशा ठिकाणी आपण जाणार आहोत आणि आता आपण निघूया. ऑलरेडी तयारी सगळी झालेली आहे, तर आता आपण निघतोय. चला, लेट्स गो. आणि तुम्ही पण या आमच्या सोबत. तर चला. घरातून बाहेर पडताना फक्त पावलं नाही हलत, मनही कुठेतरी पोचायच्या तयारीत असतं. नमस्कार मित्रांनो, मी अतुल सुवर्णा प्रल्हाद सावंत, सातारकर अतुल या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा प्रवास हा आपला महाराष्ट्रातील एक अद्भुत प्राचीन अशा ठिकाणी होणार आहे. तर चला माझ्यासोबत. रस्त्यानं माणसं धावतात, गाड्या धावतात, पण आज आपण थोडं हळू चाललोय, कारण गंतव्य शांततेचा आहे. योग काय लावली रे मस्ती तू? अंबरनाथ शिवमंदिर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. मंदिर अंबरनाथ जवळ वालधुनी नदीच्या काठावर वसलेलं आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे ठिकाण शांतता देणार आहे. हे मंदिर अंदाजे इसवी सन 1060च्या सुमारास बांधण्यात आलं. मंदिर शिलाहार राजवंश काळातील आहे. मंदिराच्या भिंतीवर कोरलेल्या एक शिलालेख आढळतो, ज्यामध्ये मंदिर बांधणीचा उल्लेख आहे. जवळपास 1000 वर्षाहून अधिक काळ हे मंदिर श्रद्धेचं केंद्र आहे. हे आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अद्भुत चमत्कार. शेकडो वर्षापूर्वी घडलेली ही शिल्पकला आजही काळाला आव्हान देते. या भिंती आपल्याशी बोलत नाहीत, पण ऐकू आलं तर त्या आपल्याशी संवाद साधतात. काही जागा फक्त दिसत नाहीत, त्या अनुभवल्या जातात. सकाळच्या शांततेत उभं असलेलं हे मंदिर आजही 1000 वर्षाची कहाणी सांगतं. स्थानिक भाविकांसाठी हे मंदिर फार मोठं श्रद्धेचं स्थान आहे. महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते. श्रावण महिन्यात हजारो भक्त दर्शनासाठी इथे येतात. असं मानलं जातं की इथे मनापासून प्रार्थना केली तर मनाला शांती मिळते. इथं यायचं झालंच तर अंबरनाथ स्टेशन पासून मंदिर 10 ते 15 मिनिटात पोहोचता येते. मुंबई, ठाणे, कल्याणहून लोकल ट्रेनने सहज पोहोचता येते. श्रद्धा म्हणजे नेहमी गंभीर चेहरा नसतो. इथे हसू आहे, समाधान आहे आणि थोडासा आनंदही आहे. लहान मुलांच्या हसण्यात आणि वृद्धांच्या शांत नजरेत एक वेगळीच भक्ती दिसते. इथे आल्यावर जाणवतं की आपलं आयुष्य खूप धावपळत चाललंय. कधी कधी थांबणंही गरजेचं असतं. अशा जागा आपल्याला थोडा वेळ
स्वतःसोबत राहायला शिकवतात. या मंदिरातून बाहेर पडताना हात रिकामे असतात, पण मन भरलेलं असतं. कारण काही प्रवास अंतर कापण्यासाठी नसतात, ते स्वतःकडे परत यायला असतात. मंदिराचा गर्भगृह जमिनीखाली आहे, जिथे आजही हळूहळू 20 पायऱ्या उतरून शिवलिंग पाहता येतं. इथे स्वयंभू शिवलिंग आहे, म्हणजे नैसर्गिकपणे आत्मसात झालेलं लिंग. काही भागांचे शिखर कधी पूर्ण झालेच नाही असेही मानले जाते, म्हणून त्यामुळे खुलं आकाश दिसतं. इथे चालताना पावलं हळू होतात, श्वास शांत होतो आणि मन नकळत स्वतःकडे वळतं. म्हणतात की कधी कधी शांततेचा पत्ता हा मॅपवर नसतो, तो मंदिराच्या पायऱ्यावर सापडतो. मंदिर हेमाडपंथी शैलीतील प्राचीन दगडी स्थापत्याचं उत्तम उदाहरण आहे. संपूर्ण मंदिर काळ्या दगडात कोरलेलं आहे. भिंतींवर सुंदर शिव, नंदी, अप्सरा, देवी देवतांचे शिल्प कोरलेले आहेत. मंदिराची रचना अशी आहे की काही काळात सूर्यकिरण थेट शिवलिंगावर पडतात. इतकी वर्षे होऊनही मंदिराचे कोरीव काम अजूनही टिकून आहे. क्वालिटी लेवलच वेगळी आहे. मंदिराचं छत आणि खांब पाहिल्यावर त्या काळातील कारागिरांची कलात्मकता आपल्या लक्षात येते. 1000 वर्षापूर्वी घडवलेलं हे मंदिर आजही तितकंच जिवंत वाटतं. दगडात कोरलेली ही श्रद्धा आजही ते श्वास घेत आहे. या पायऱ्यांवरून चालताना पावलं न कळत हळू होतात, श्वास खोल होतो आणि मन थोडं शांत होतं. देव कदाचित इथे काही देत नाही, पण मनातलं ओझं हलकं करायला जागा देतो, हे मात्र नक्की. आता आपण जे प्राचीन शिवमंदिर आहे अंबरनाथचं, ते आता आपण बघितलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे पूर्ण शिवमंदिर आहे. आणि आता आपण निघालो आहे रिटर्न. तर चला, धन्यवाद. या छतावर कोरलेली शिल्प, या भिंतींवरचा इतिहास, या खांबांवर कोरलेली शिल्प, काळ जरी पुढे गेला तरी इथे थांबल्यासारखा वाटतो. इथे येणारा प्रत्येक माणूस काहीतरी शोधत येतो. कोणी समाधान, कोणी शांती, तर कोणी फक्त स्वतःला. काही लोक रोज येतात, कारण या जागेत त्यांना दिवसाची सुरुवात करायला बळ मिळतं. इथून जाताना हात रिकामी असतात, पण मन थोडं हलकं झालेलं असतं. काही जागा आपल्याला काही देत नाहीत, पण आपल्यातलं खूप काही हलकं करून टाकतात.